4 दिवस झाले अक्षरशः चिमुने वैताग दिलेला आहे. काय जर शिर्डीवरून आणलेले जे रामदाणे होते ते चिमुने खाल्ले आणि कचकन दाताने चावले आणि त्याचे दात एवढे छोटे आहेत ना की तो फुटला वाटतं, तिची दाढ दुखते, गाल पण सुजलेला आहे. म्हणून तिला कंटिन्यू असं दूध भात या दूध भाकरीचा कारा करून देत असते. तर मला खूप वैताग आला होता, कारण तिच्यामुळे कसं एकटीसाठी मी काय भाजी बनवणार. मग शेवटी सकाळची भाजी शिल्लक होती, ती भाजी म्हटलं तीच खावावी. जिया पण बोलली मम्मी मी ॲडजस्ट करेन, मी पण दूध भाकरी खाईल, नाही तर मी थोडीशी भाजी खायला काय हरकत नाही. पप्पा गेले होते जेवून, त्यामुळे पटकन 10 रुपयाचा चणा मसाला आणला. आई शपथ खूप काहीतरी वेगळं वाटलं. जेवणात काहीतरी वेगळं असावं, थोडंसं वेगळं असेल ना की तोंडालाही चव येते आणि डोक्यालाही हुरहुरी येते. आणि असं जसं काय कोणी एखादा दारू पिलेला माणूस कसा मंत्रमुग्ध होतं, तसं आपल्यालाही मंत्रमुग्ध झाल्यासारखं वाटतं. तर जिया म्हणाली की मम्मी तू चिमुला नेहमी असे पॅम्पर का करते, मलाही पॅम्पर कर. तर म्हटलं मला काय पॅम्पर करणं वगैरे जमणार नाही. ती लहान आहे म्हणून जर गाल सुजलाय म्हणून त्याला पॅम्पर केलंय. तुला का पॅम्पर करायचं आहे? तू आता मस्तपैकी भाकरी खा आणि भाजी खा, नाटकं करायची नाही, तर पटकन खायला बस. तोवर चिमूने तिकडून नाटकं सुरू केले होते की तिला चिडवायला चालू केलं होतं की बघ मला मम्मी किती लाड करते, तुला तर लाडच नाही करत, असं बोलून तिने अक्षरशः डोकं खाल्लं होतं. तर म्हटलं आता दोघींनाही फटके देईन मी, पटकन जेवायला बस, आपण कोणीही ऐकायला तयार नाही आहे. तर ठीक आहे फायनली. पण चिमूने अक्षरशः नखरे चालू केले होते, तिला माहिती आहे मम्मी का गालावर फटका देणार नाही, कारण गाल सुजलेला होता. पण ठीक आहे, माझी जिया तेवढी हुशार आहे, पटकन जेवायला बसले आणि हळूच असं केचत अधिकार, तिला भाकरी खायची नव्हती.